तर जय खानदेश. तर भाऊ आता रिसेंटली मी एक व्हिडिओ टाकला होता. सो मला आहे ना 2-3 पोरं SMS ना की दादा तुम्ही जो व्हिडिओ टाकला होता बिल्ड युअर कॉन्फिडन्स विथ मी नायराणी, तो व्हिडिओ आम्ही देखा ना आमले ना खरं तुम्ही जे सांगितलं ना ते करे. त्यासाठी काय करतो आम्ही टेज हो जातच आमना हात पाहिले मुंग्या येतीस, आमना हात पाहिले घाम सुटायला लागतात. त्यातली एकच सांगे मी म्हटलं देख भाऊ तू काही बी कर, तुला प्रॅक्टिस करणे पडी. ज्या पोरांनी प्रॅक्टिस नाही राहस ना त्यांना हात पाहिले घाम येस, त्यांना त्याला मुंग्या सांगितलं झेपाल चाल रे, किंवा तुम्ही एखादा जबरदस्ती तुम्ही वळाना प्रयत्न करा पाणी मा, तुम्ही काय करशात ऑब्विसली तुम्ही घाबरे जाशात का नाही. मग सिंपल सी गोष्ट आहे भाई, पहिले तुले झेपायला शिकणं पडी. आणि जर तुला जर कोणी सांग झेपाल रे भाऊ तू स्वतः सांगशी मग चाल ना. किंवा तुला जर कोणी जर तुला जबरदस्ती बी करी झेपाले, तू सांग अरे जबरदस्ती करू नको मी उतरच पाणी मा, काय टेन्शन नको लिहू, तू लिअर मा टाको नदी मा टाको का समुद्र मा टाक देऊ तुले. भाऊ तू ना 7 वर्षानंतर मी तुला जर पाणी मा फेका ना तरी तुला जे पिसने ना काढून येईल तू, कारण की तुम्ही प्रॅक्टिस व्हायले. तसंच आपण लहानपणी सायकल शिकूत. पहिला मग डायरेक्ट आपण काय शीटवर बसूत नाही. ओके, आपण काय करू पहिले लंगडी शिकूत, नंतर मग बाकी नंतर लंगडी, नंतर पांढरी शिकत, बाकी लंगडी, नंतर डायरेक्ट सीटवर बस जायत. पण पहिले पडेत गुडगा फुटेत आणि तवय जाई सण ती सायकल शिकायला भेटे. सायकल काही एकच दिन मा शिकी घ्या का नाही, ती एक प्रोसेस आहे, एक प्रॅक्टिस आहे. ब्रुसलीने काय सांगितलं माहिती का, ब्रुसली सर्व लोक ओळखतो ब्रुसलीने. तो एवढा स्ट्रॉंग होता, तो बंदा एवढा स्ट्रॉंग माणूस होता. त्याने सांगितलं होतं की मी त्या व्यक्तीला घाबरत नाही ज्यानी 1000 कराटे मूव्ह शिकेलेतच. मी त्या व्यक्तीला घाबरस ज्यांनी एक मूव्ह त्यांनी 1000 हप्ता प्रॅक्टिस करेल. कारण की प्रॅक्टिस मेक परफेक्ट. तर प्रॅक्टिस कुठली बी गोष्टीने प्रॅक्टिस करा, लेकिन प्रॉपर करा. जी गोष्ट तुम्हाला वाटणार ना की मी यामा कच्चा आहे किंवा मी याले घाबरस, ती गोष्टीने प्रॅक्टिस सुरू कर द्या भाई. तुम्ही ती गोष्टीने प्रॅक्टिस करशात ना तुमले कोठे बी टाक द्या हो, तुम्ही आप निघशात. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशात तुमले बोलायला घाबरतो तुम्ही कोणासमोर, सरळ सकाळ उठा आरसांजोडे जावा ना आरसांजोडे बोलायला सुरुवात करा. स्वतः बाबत मग चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. नाही तुम्ही स्वतः बाबतीत जेवढा चांगल्या गोष्टी बोलशात तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि व्यायाम सुरू कर द्या, पर्सनॅलिटी डेव्हलप बरोबर ध्यान द्या. स्वतःवर पहिले एवढं प्रेम करा, दुसऱ्यावर प्रेम करा, पहिले स्वतःवर परत प्रेम करा, पर्सनॅलिटी डेव्हलप करा. जिम करा, योगासन करा, प्राणायाम करा, रनिंग करा, कुठला बी खेळमा भाग लिया, लेकिन लिया भाई कराशिवाय पर्याय नाहीये. खूप विचित्र गोष्ट आहे, कराशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला करणं पडी तवय जायचं या गोष्टी होतील. ओके चला मग भेटू पुन्हा व्हिडिओ मा. जय खानदेश, बाय बाय.在春风吹拂的季节。